संध्याकाळच्या वेळेला चहा सोबत प्रत्येकाला काहीतरी हलकं फुलकं पोट भरण्यासाठी हवं असतं किंवा मंचिंग करण्यासाठी। तर त्याचकरिता मंडळी आज आपण एकदम कुरकुरीत असं तांदळाच्या पिठाचे खाकरा बनवणार आहोत। आणि हे किती कुरकुरीत आहेत तुम्हीच बघा। आवाजानेच कळतं की एकदम परफेक्ट कुरकुरीतपणा याला आलेला आहे। हे पालक खाकरा तुम्ही आरामात महिनाभर ठेवू शकता, बिलकुलही मऊ पडत नाही किंवा खराब होत नाही। आमच्याकडे तरी ह्यांना तांदळाचे पीठमीठ सुद्धा म्हणतात। डाएटवर असाल तर तुमच्यासाठी हे परफेक्ट मंचिंग पदार्थ आहे, कारण याच्यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून रोस्ट करून आपण घेतलेले आहेत। तर मंडळी खूप सारे टिप्स सुद्धा यासोबत देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि साइडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। कुरकुरीत पालक तांदळाचे पीठमीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पालकची पानं आणि तांदळाची पिठी। तर पालकची पानं तुम्ही बघू शकता प्लेट भरून घेतलेली आहेत, निवडून घ्यायची आहेत, स्वच्छपणे 2-3 वेळा पाण्यात धुवून काढायची आहेत। आणि इथे तांदळाची पिठी या कपच्या मापाने मी 2 कप घेतलेली आहेत। तुम्हाला हवं असेल तर तांदळाच्या पिठीमध्ये तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ सगळं मिक्स करू शकता, म्हणजे मिक्स पीठ घेऊ शकता। आता पालकची पानं आपल्याला ह्या प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे। जेवढी बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे। आता सगळे साहित्य एकत्र करून आपल्याला मळून घ्यायचं। तर त्यासाठी आधी घेऊया तांदळाची पिठी, त्याच्यामध्ये बारीक चिरलेले पालक आपण घालणार आहोत। त्याच्यामध्ये घालूया आपण 2 चमचे कसुरी मेथी। कसुरी मेथीच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पण कसुरी मेथीची छान चव लागते, किंवा ओली मेथी घातली ना थोडीशी अर्धी वाटीवर तरीही चालेल। त्यासोबत याच्यामध्ये पाव चमचा सुंठ मी घेतलेली आहे, तुम्ही ठेचलेलं आलं घेऊ शकता। 2 चमचे ठेचलेली मिरची घ्यायची आहे तिखटपणासाठी। त्यासोबत पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे, पण छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेल सुद्धा घालू शकता। आता पाणी वगैरे काही न घालता आधी पूर्णपणे या प्रकारे मिक्स करून घ्या, मिसळून घ्या। तूप सगळीकडे व्यवस्थित पसरलं पाहिजे। त्यानंतर कडकडीत गरम पाणी घालून आपल्याला या प्रकारे मळून घ्यायचं आहे। नेहमी तांदळाची पिठी वापरून जेव्हा आपण तांदळाची भाकरी बनवतो तेव्हा उकळवून घेतो आणि उकड तयार करतो, पण इथे तसं न करता फक्त गरम पाणी पिठामध्ये घालून मळून घ्यायचं आहे। पण पाणी कोमट वगैरे घ्यायचं नाहीये, गरम कडकडीत घ्यायचं आहे। म्हणून थोडं थोडं करून घाला, म्हणजे हाताला चटके लागू नये। आणि या प्रकारे पीठ मळून घ्या। छानपैकी गोळा तयार झालेला आहे, पीठ मळून झालेलं आहे। आता वरती 1 ते 1.5 चमचाभर तेल घालून पुन्हा आपण मळून घेऊया। तांदळाचं पीठ मळून झाल्यानंतर रेस्ट वगैरे करायचं नाहीये, म्हणजे ठेवायचं वगैरे नाहीये, जसं आपण गव्हाच्या पिठाला किंवा मैद्याला करतो। तांदळाचे पटकन आपल्याला पुऱ्या किंवा पापड्या जे आहेत किंवा भाकरी आपल्याला लाटून घ्यायची असते। तर लगेच छोटे छोटे गोळे करून घेऊया। आता पापड्या ज्या आहेत म्हणजे खाकरा जे आहेत ते किती छोटे किंवा मोठे हवेत त्यानुसार गोळे करून घ्या। जर तुम्हाला प्रॉपर जे गुजराती खाकरा बाजारात मिळतात तसे मोठे हवे असतील पोळी एवढी, तसे सुद्धा तुम्ही खाकरे बनवू शकता। किंवा शेवपुरीचे जे पुऱ्या असतात तशा छोटे छोटे जर तुम्हाला पुऱ्या बनवायचे असतील, पापड्या बनवायचे असतील तसं बनवू शकता, किंवा मध्यम आकाराचे। तर मी मध्यम आकाराचे करून घेणार आहे। तर इथे सुकं पीठ घेऊन लाटून घेऊ शकता, पण मला पटकन काम करायचंय म्हणून मी लाटणार वगैरे नाहीये। माझ्याकडे इथे इको बेकचं पार्चमेंट पेपर आहे, त्याचा वापर मी करणार आहे। खालती आणि वरती दोन्ही बाजूने पेपर ठेवायचे, मधोमध गोळा ठेवायचे आणि फक्त दाबून घ्यायचे। ऑडी इको बेक पार्चमेंट पेपरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पटकन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता। इथे बघा किती पटकन आपलं काम होतं। दोन्ही बाजूने फक्त हे पार्चमेंट पेपर ठेवायचे, मधोमध गोळा ठेवायचे आणि कुठल्याही डिश किंवा प्लेट या प्रकारे दाबून घ्यायचे। बिलकुलही वेळ जात नाहीये, पटकन होतात आणि इव्हनली पसरून होतात, कुठेही पातळ किंवा जाडं राहत नाहीये। बाजूने कडा सुद्धा तडतडल्या नाहीयेत, छान गोल आकार आलेला आहे, वेळ सुद्धा वाचतोय। लाटण्याने लाटत बसलं तर खूप वेळ जातो, सुकं पीठ घ्यावं लागतं आणि त्यामुळे पसाराही होतो। तर ते सगळं अवॉइड करण्यासाठी फक्त या प्रकारे पटकन आपल्याला करून घ्यायचे आहेत बघा। तर इथे प्लेट भरून मी करून घेतलेले आहेत। आता हे आधी आपण भाजून घेऊया। तांदळाचं पीठ आहे आपण मळून घेतलेलं आहे, कोरडं होऊ शकतं म्हणून सगळे एकत्र करून घ्यायचे नाहीयेत, थोडं थोडं करून घेतेय। आता इथे मी जाडसर तवा घेतलेला आहे, गरम करून ठेवलेलं होतं। आता त्याच्यामध्ये या प्रकारे फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तव्याला तुम्ही हलकंसं तेल सोडून घेऊ शकता, पण सुरुवातीला मी तेल वगैरे लावत नाहीये।
लो ते मीडियम फ्लेमवर ठेवून भाजून घ्यायचे. थोडासा वेळ यायला जातो जास्तीचा, तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये वगैरे सुद्धा फ्राय करून घेऊ शकता, किंवा जर डीप फ्राय हवे असतील तर तुम्ही डीप फ्राय पापड्या सुद्धा बनवू शकता. फक्त फोकनी भोको करून घ्या त्याच्यावर, म्हणजे ते फुलणार नाही. किंवा या प्रकारे मस्त डाईट स्पेशल पापड्या बनवून घ्या, म्हणजे खाकरा बनवून घ्या. थोड्या वेळानंतर हे बघा या प्रकारे फ्लिप करा आणि खूप पटकन होतात. तांदळाच्या पिठाचे पापड्या बनवायला जास्ती वेळ लागत नाही. हलकासा रंग आला की समजायचं एका बाजूने झालेले आहेत. फ्लिप करून या प्रकारे वरून हलकंसं प्रेशर द्यायचं आहे. तर कपड्याने करू शकता, किंवा पावभाजीचा जो आपला मॅशर असतो ते वापरून पटकन काम होतं. तर इथे बघा ऑलमोस्ट झालेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावा, नाही लावलं तरीही चालेल, पर्सनल चॉईस आहे. असे भाजल्यामुळे पाण्याचा जो अंश असतं पिठामध्ये ते सगळं निघून जातं आणि हे खाकरा तुम्ही आरामात 15 ते 20 दिवस ठेवू शकता. पण तेवढे टिकत नाही, आपण पटकन संपून टाकतो. पण जास्ती प्रमाणात बनवून जर तुम्ही ठेवलात आणि रोज चहाच्या वेळेला थोडं थोडं खाल्लं तर आरामात तुम्ही 2 ते 3 आठवडे ठेवू शकता. तर मंडळी याच प्रकारे बाकीचे सुद्धा तुम्ही करून घ्या. तर मंडळी इथे सर्व खाकरा आपले भाजून झालेले आहेत, थंड झालेले आहेत, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणलेले आहेत. आता यांना एटा डब्यामध्ये पॅक करून ठेवा आणि गरमागरम चहा सोबत एन्जॉय करा. संध्याकाळची वेळ आहे मंडळी, संध्याकाळी फक्त चहा आणि 2 ते 3 खाकरा. आणि हे किती कुरकुरीत झालेले आहेत ते बघूया. झालेत ना एकदम कुरकुरीत. तर मंडळी मी तर आता एन्जॉय करतेय चहा आणि त्याचसोबत कुरकुरीत खाकरा. अजून काय पाहिजे? तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. तर तुम्ही सुद्धा बनवा, एकदा जास्तीचं बनवा आणि आरामात 15 ते 20 दिवस ठेवा. काही होणार नाही, बिलकुलही खराब होणार नाही. आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.